मागील बऱ्याच दिवसापासून शेंद्रा MIDC येथे कुंभेफळ, वडखा, टोनगाव, जळगाव येथील शेतकरी बांधव NV डिस्टलरीज, रेडिको, ओखाट लिमिटेड, रेडियंट ॲग्रो या कंपनीचं वेस्टेज पाणी जे की प्रदूषणाला घातक आहे, तिथले नमुने, तिथले फोटो, व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांनी मिळून अखिल भारतीय बळीराजाने प्रदूषण महामंडळाला दिनांक 25/8/2025 रोजी पत्र दिले, परंतु प्रशासनाने याची कुठलीही दखल न घेता, कुठलीही कारवाई न करता हे जे दूषित पाणी चालू आहे ते तसेच चालू ठेवून परत आम्ही 29 तारखेला प्रदूषण महामंडळाला परत स्मरणपत्र दिले की शेतकऱ्यांची जनावरं दगावत आहे, शेतकऱ्याच्या मुलांना त्रास होतोय, शेतकऱ्याला त्रास होतोय, तरी पण प्रदूषण महामंडळाने कुठलीही दखल न घेता तुम्ही किती वेळेस पत्र दिलं आणि किती वेळेस ते अधिकारी? आम्ही आतापर्यंत 3 पत्र दिले आणि काल शेवटचं परवा आम्ही 29 तारखेला पत्र दिलं. त्याच्यानंतर आम्ही 8 तारखेला परत पत्र दिलं. 15 तारखेला आम्ही प्रदूषण महामंडळासमोर उपोषणाला बसणार होतो, परंतु पोलीस प्रशासनाने प्रदूषण महामंडळासमोर उपोषणाला बसण्याची परवानगी दिली नाही. त्यांनी आम्हाला कलेक्टर ऑफिसला बसावं अशी आम्हाला सूचना करण्यात आली, परंतु आमचा लढा, आमचा त्रास हा प्रदूषण महामंडळामुळे आहे. प्रदूषण मंडळ याच्यावर लक्ष देत नाही, कंपनीवर कारवाया करत नाही. त्यामुळे आम्ही आता काल परत सर्व मुख्यमंत्री असेल, प्रदूषण मंत्री असेल, इथले अधिकारी असेल, विभागीय आयुक्त असेल, कलेक्टर असेल, सर्वांना आम्ही पत्र दिलं आणि 15 तारखेला आम्हाला परमिशन न दिल्यामुळं आम्ही आता 23 तारखेला आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहोत. हे जे आता समजा अधिकारी तुम्हाला असे काही सांगितलं असं ना त्यांनी ठोस का आम्ही या तारखेला करणार का तुमचा रिपोर्ट काही समजा नाही. आम्ही मागच्या 29 तारखेला जिल्ह्याचे जे नांदवटे साहेब आहे यांच्याकडे आम्ही सर्व शेतकरी बांधव गेलो होतो, परंतु माननीय साहेबांनी माझ्या हातात नाही, मी कुठली कारवाई करू शकत नाही आणि आमचं निवेदन सुद्धा त्यांनी स्वीकारलं नाही. त्यांनी सांगितलं की मी माझा अहवाल आहे, मला त्याचं पत्र त्यांनी पाठवलं की आम्ही सगळा अहवाल तयार करून हे पाणी दूषित आहे हे ते सुद्धा त्यांनी मान्य केलं, परंतु मी कारवाई करू शकत नाही. त्यामुळं तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र द्यावं. त्यामुळं आम्ही परत वरिष्ठ अधिकाऱ्याला सुद्धा पत्र दिलं, परंतु 15 तारखेचं जे पत्र होतं उपोषणाचं, पोलीस प्रशासनाने आम्हाला तिथं बसायची परवानगी दिली नाही. त्यामुळं आम्ही काल परत पत्र देऊन आम्ही 23 तारखेला आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहोत. आपलं नाव? निवृत्ती ढग पाटील, संस्थापक अध्यक्ष, अखिल भारतीय बळीराजा संघटन, भारत.